शुभ सकाळ म्हणजे शुभ सकाळ. नमस्कार, मी गंधारा ताळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधारा चॅनलवर. तर मी आता कुठे आहे तर पुण्यामध्ये ट्रान्सपोर्ट नगर निगडीमध्ये ट्रान्सपोर्ट नगरमध्ये जवळजवळ 2-3 दिवस झाले. आजचा 3रा दिवस आणि मी इथे योगा रस्त्याच्या कडेला गाडी लावलेली इथे रस्त्याच्या साईडलाच आहे. 3 दिवस इथेच होतो. तर सांगायची गोष्ट म्हणजे भाडं काय म्हणजे मार्केटची परिस्थिती अतिशय बिकट म्हणजे बेकार परिस्थिती आहे, काय विचारू नका. काल एक भाडं आलेलं मला संध्याकाळी 6 वाजता भरायला जायचं होतं, पण मध्येच त्याचा कॉल आला. तो बोलला कॅन्सल झालं, म्हणजे लगेच एक 5-10 मिनटाने तो बोलला कॅन्सल झालं. तर मी म्हटलं काय करूया, काय जे नशिबात असेल ते भेटेल असं विचार करून मग शांत राहिलो. आणि रात्री मला ना रवी भाऊंचा कॉल आला आणि सोमनाथ दादा. तर लोकल भाडं आहे त्यांनी दिलं आहे मला. आपल्या काय म्हणतात ते पुण्यात विमाननगरमध्ये भरायचं आहे, घर सामान आहे. आणि मुंबईत अंधेरी साईडला कुठेतरी खाली आहे, एक छोटंसं हे भाडं आहे. तर चला पटापट, सकाळचे 7:30 वाजलेत. आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे, फ्रेश झालो आहे, मस्त आंघोळ वगैरे केली आहे. इथे पब्लिक टॉयलेट आहे ना, तिथे आंघोळ केली. आंघोळीचे वॉशरूमचे 40 रुपये घेतले, गरम पाणी घेतलेलं मी त्याच्याकडून. तर 40 रुपये घेतले त्यांनी. तर चला पटापट तिकडे जाऊया. त्या विमान इथून 25 किलोमीटर दाखवतं आहे, हे बघा 25 किलोमीटर अंतर दाखवतं आहे, 41 मिनटं दाखवतं आहे. तर जाऊया पटापट, तिथे जाऊन थांबूया. त्यांनी 10-11 वाजेपर्यंत ये बोललेत, पण आपण सेफ साईड म्हणून तिथे जाऊन थांबूया, गाडी भरूया आणि मग आपण मुंबईला जाऊया. बघूया आजचा दिवस कसा जातोय. चला, सकाळचे बरोबर 7:30 वाजता आपण निघालो आहे. पहिला आधी बाप्पाचं नाव घेऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. मी इथेच थांबलेलो, हे बघा तिथे वॉशरूम वगैरे आहे जरा पुढे, तिथे आंघोळ वगैरे केली. आणि हा निगडी बस स्टॉप आहे, आय थिंक भक्ती शक्तीच्या इथे थांबलेलो. यू टर्न मारूया आणि अरे बापरे फटाफट त्या लोकेशनला जाऊया. जास्त लांब नाही आहे, 25 किलोमीटर फक्त आहे आपलं लोकेशन जिथे जायचं आहे ते. तर फायनली मी ना त्या लोकेशनला पोहोचलो आहे. एक 700-800 मीटरवर आपलं लोकेशन आहे. तर आपल्याला कुठेतरी एक सेफ जागा बघून थांबावं लागेल, कारण वाजले किती तर 7:15 वाजलेत, म्हणजे 1 पाऊण तासात मी इथे पोहोचलो. पुण्यामध्ये ना अजून तरी असं मुसळधार वगैरे पाऊस नाही आहे. काल संध्याकाळी असा थोडासा पाऊस लागून गेला, रात्री थोडा लागला, म्हणजे असं आपला कोकणात लागतोय सध्या नॉनस्टॉप पाऊस लागतोय कोकणात, तसं काही नाही आहे. आपल्याला इथून लेफ्ट दाखवतोय, लेफ्ट साईडला आपल्याला गाडी भरायला जायचं आहे. पण संजय पार्क. नाश्ता वगैरे काहीच केला नाही. मी म्हटलेलं या साईडला म्हणजे काहीतरी असेल वगैरे, म्हणून मी म्हटलं तिथे पोहोचूया आणि मग बघूया काय ते. पण इथे तर सगळं हे बघा अशी काहीच दिसतंय. मिलिटरीचं एक मिलिटरीवाल्यांचं काहीतरी आहे इथे, असा एरिया आहे. पोचलो मी त्या लोकेशनवर. हे बघा काहीच नाही आहे इथे काहीच नाही म्हणजे हॉटेल वगैरे काही दिसत नाही आहे, असं काहीचं एरिया आहे. मी आता इथे जवळपास सगळीकडे चेक केलं मॅपवर, काहीच नाही दिसत नाहीये. पुढे चालत जाऊन एक शॉप बघितलं, एक छोटंसं शॉप आहे, बिस्किट वगैरे भेटतं, जनरल स्टोअर. बिस्किट वगैरे खाऊन भूक नाही लागणार आहे, त्यापेक्षा मी बाहेर जातो. आणि आता 8:30च वाजले. आपल्याला त्यांनी 10:30-11 वाजता गाडी भरेल असं बोललेत. त्यामुळे बाहेर कुठेतरी जाऊन ना बघूया, काही नाही काय भेटून जाईल. थोडंसं 1-1.5 किलोमीटर आपण बाहेर जाऊया. इथे श्री गणेश मंदिर, गणपती मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. पाव चला बाहेर जाऊया.
जिथून आलो ना तिथून म्हणजे मेन रोडला आपण जाऊयात, तिथे काहीतरी भेटून जाईल. फायनली 1-2 किलोमीटर ना, तर मी 1-2 किलोमीटर बाहेर आलो आहे मेन रोडला. आणि इथे नाश्ता सेंटर दिसतंय बघा. पावभाजी काय 50 रुपये, केसर चहा ऑमलेट वगैरे काय काय आहे तिथे. चला बघूया काय नाश्ता मिळतोय आणि नाश्ता करूया आणि मग आपण त्या लोकेशनला जाऊन थांबूया. चला. नाश्त्याला मी नाही बघा स्पंज डोसा घेतलाय. स्पंज डोसा म्हणजे वेगळं काही नाही, आपल्या घरी जे आपण आंबोळ्या बनवतो ना सेम तसंच आहे, काय वेगळं नाही आहे. आणि 1 प्लेट पोहे खाल्ले मी आता. आणि एक पोटभर नाश्ता केला ना की दिवसभर बघायला नाही. खाऊन बघूया कसे आहे. गरमागरम. मस्त आहे मस्त आहे. गरम आहे जेवण. 100 रुपयात ना पोटभर नाश्ता झाला, पोटभर मस्तपैकी. डोसा म्हणजे आपल्याकडे भेटतो, आपल्याकडे घरी बनवतो आपण ना, काय म्हणतात ते आंबोळे. आंबोळे सेम तेच, काय वेगळं नव्हतं. 1 प्लेट पोहे आणि ते 3 डोसे. एका प्लेटमध्ये 3 देतात ते. अक्षरशः पोटभर नाश्ता झालाय मस्तपैकी. आता दिवसभर बघायला नको की जेवणासाठी कुठे थांबायची गरज नाही, मस्त नाश्ता झालाय. आता फक्त काय करायचंय मला, हा पाणी बॉटल घ्यायची, 1-2 लिटरची पाणी बॉटल घेणार आहे आणि जाऊया. चला त्या लोकेशनला जाऊया आणि गाडी भरूया आणि मग निघूया. आता जास्त काय वाजले नाहीयेत, 9 वाजले असणार जास्तीत जास्त. 8:30ला मी निघालो. हा 9 वाजले, 9 वाजून 6 मिनिटं झाली. अजून 1 तास आहे, 1-1.5 तास आहे आपल्याकडे. पण जाऊन थांबूया आणि त्यांना कॉल करूया आपण पोहोचलोय बाबा इथे म्हणून सांगूया. चला. बराच वेळ झाला. मी किती वाजता, 8:30 वाजता आलो, 8:15 वाजता, 9:15, 10:15, 11:15, म्हणजे जवळजवळ अडीच पावणे 3 तास झाले. आता 11 वाजून गेले. हो म्हणजे जवळ 3 तास, 11 वाजत आले, 11 वाजलेत. आणि मी आता गाडी जरा तिथून ना, जिथे त्या लोकेशनवर थांबलेलो ना, तिथून बाहेर काढतोय. कारण काय झालं माहिती आहे, ते एका घराच्या समोर लावलेलं. ते बोलले इथनं गाडी काढ बोलले. तर काय बोलणार, मी काय जागा घेऊन जात नव्हतो आणि अडचण पण होत नव्हती आजूबाजूला. मी कुठे ट्रॅफिक होणार असं पण लावली नव्हती गाडी, व्यवस्थित साईडला होती गाडी. तरी पण कार्ड बोलले त्याला. आता काय, तर बाहेर कुठेतरी ना, इथे जागा दिसते, सावळी आहे, इथे लावतो गाडी. तर त्यांचा कॉल आला ना की आपण जाऊया, थोडा लेट होणार आहे असं बोलले ते. थोडा लेट होईल गाडी भरायला असं बोलले. त्यामुळे मी आता मगापासून तिथे गेल्यापासून किती वेळा गाडी बाहेर काढली. एकदा नाश्ता करायला गेलो, नाश्ता करून आलो, तिथे परत मला सुसू झाली. सुसू करायला कुठे जाणार, परत 1-2-3 किलोमीटर सगळीकडे फिरून सुसू करून परत आलो. आणि आता एक अर्धा-पाऊण तास थांबलो आणि त्यांचा कॉल आला. कॉल नाही, ते बोलले हे करा, गाडी काढा तिथली लोक बोलली. तर बघूया, त्यांचा कॉल आला की आपण जाऊया. ते 12 वाजून 10 मिनटं झाली, नुसतं आड पडलेलो इथे. हा, तर त्यांचा कॉल आला आहे गाडी घेऊन ये म्हणून. चला जाऊया पटापट. काय सामान किती आहे काय, पटकन गाडी भरून निघायचं. बघूया काय ते. पुण्यात अजून ना तसा पाऊस सुरू झाला नाही आहे हवा तसा. आपल्या कोकणात सध्या मुसळधार पाऊस लागतोय. कोकणात म्हणजे तिकडे मुंबईत पण, जो आपला कोस्टल एरिया आहे ना, भरपूर पाऊस पडतोय बाहेर, भरपूर. पुण्यात काल फक्त थोडासा संध्याकाळी मस्त पाऊस पडला, म्हणजे हलका एकदम, आणि रात्री थोडासा. आता हे बघा पूर्ण बारीक कुठेतरी हलकासा पडतोय कुठेतरी. म्हणजे रस्ता बघा पूर्ण सुका आहे रस्ता. म्हणजे विचार करा, आपली इथेच कुठेतरी गाडी भरायची आहे. तर बघूया ते लोक कुठे आलेत. गाडी अशा प्रकारे पुण्यामध्ये पाऊस आला बाबा. किती वाजलेत आज ना, बरोबर 12:45 वाजला. आणि हा बघा पुण्यात पाऊस सुरू झाला. चावी कुठे, चावी कुठे. मस्त पाऊस सुरू झालाय.
आपल्याला जायचं आहे मुंबईत. मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय. मी एका मित्राला कॉल केलेला, भरपूर पाऊस पडतोय म्हणत होता. आपल्या गाडीत काय पाठीमागे पाणी वगैरे येत नाही आहे. आणि माझ्यासोबत ते सर आणि ते मॅडम आहेत, त्यांचे मिसेस आहेत, तर ते असणार आहेत. तर ते सर बोलत होते मी बाईक घे गाडीमध्ये, ती बाईक भरायची नाही आहे, अजून काही गाडी भरली नाही आहे, ते भरणारे येत आहेत. तर सामान भरपूर आहे, त्यामुळे बाईक भरायची कॅन्सल केली आहे. ते सर आहेत ते मला फॉलो करत मुंबईपर्यंत बाईकने येतील आणि बाकी सामान सगळं गाडीमध्ये भरलं जाणार आहे. हे बघा आपली गाडी पूर्ण पॅक झाली आहे मागेपर्यंत. मग अशी पूर्ण रस्ता सुकलेला होता, आता पाऊस पडतोय बघा. मस्त. बघूया पुढे थांबेन, पुढे थांबेन कुठेतरी. होय काय, आता सध्या तरी आहे म्हणजे. जेव्हा तुम्ही थांबाल मला पण भरायचं आहे. ठीक आहे चालेल. आराम से जाना, बारिश आहे. तुमच्या मागेच आहे मी, तुम्ही पुढे चला मागेच आहे. हो. हे सर आहेत, हे बाईकने जाणार आहेत आणि आम्ही टेम्पोने जाणार. आणि माझ्यासोबत या मॅडम आहेत. चला बरोबर ना 3 वाजता आपला प्रवास सुरू झाला आहे पुण्यातून. पुण्यात विमाननगरमध्ये मी आलेलो भरायला. थोडा लेट झाला, पण बघूया आता किती वाजता आपण मुंबईत पोहोचतोय. इथे तरी पाऊस नाही आहे, पण मुंबईत बघूया. त्या साईडला माझा मित्र बोलत होता की पाऊस आहे म्हणून. तर कशी होती जर्नी ती बघूया. चला. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. बघा आपल्या कोकणात जसा पडतोय तसा पाऊस सुरू झाला आहे. कालपर्यंत काहीच नव्हतं आणि आता पाऊस बघा किती. मस्त थंडगार प्रवास होणार आहे आता. थोड्याच वेळेत कामशेत, लोणावळा हे सगळं करत आपण जुन्या हायवेने जाणार आहोत. खोपोली मार्गे जाणार आहोत. एक्सप्रेस वेला नाही टाकली आहे गाडी. निघाल्यापासून पाऊस जो कंटिन्यू पाऊस आहे, कुठेही थांबला नाही आहे. कदाचित मुंबईपर्यंत आपल्याला हा कंटिन्यू पाऊस असणार आहे. मस्त पाऊस पडतोय हा, मस्त नॉनस्टॉप. बाहेर पडल्यापासून पाऊस पडतोय. गाडी तिथे लावली आहे आणि हे लोक चहा प्यायला थांबले, चहा पित आहेत. आता आपण ना कामशेतला एक 10 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि येत आहेत ते तिकडे चहा वगैरे पित आहेत. मी काही चहा वगैरे काहीच नाही घेतला, कारण हल्लीच मग मी विचार केलाय चहा नाही पिणार, काय म्हणतात ते जंक फूड काही नाही. त्याच्यानंतर कोल्ड्रिंक पण बंद करायचा विचार. म्हणजे अजून आता जवळजवळ ना 7-8 दिवस झाले चहा वगैरे काही नाही पिलाय. चहा नाही, त्याच्यानंतर कोल्ड्रिंक नाही, वडापाव काहीच नाही. बघूया कुठपर्यंत हे होतंय, पण कंट्रोल करावा लागतो. चहाची तलब वगैरे येते सकाळी ना, थोडीशी चहाची तलब येते कधीतरी, पण कंट्रोल करतोय, करायलाच पाहिजे. तर येऊ दे त्यांना. मग आपण निघूया पुढे. एक HP पेट्रोल पंप आहे, तिथे डिझेल फुल करूया. फुल नाही, एक 2000चा डिझेल टाकणार आहे आणि मग निघून जाणार आहे. आपल्या गाडीमध्ये आहे ऑलरेडी डिझेल. येऊ दे त्यांना. एक 10-15 मिनटं झाली इथे. झोप येत होती. हो, सांगत होते ते. बरं झालं थांबलो ते. हा बघा आहे कामशेतमधला हा HP पेट्रोल पंप आहे. इथे डिझेल फुल करूया आणि मग पुढची जर्नी करूया. स्वतःच डिझेल भरतोय. फॉरेन कंट्रीत आल्यासारखं. बरोबर 2000चं डिझेल टाकलं. 2000 आता फक्त 20 लिटर, 823 डेन्सिटी आहे. दोन 2000 फक्त 20 लिटर डिझेल आलं. डिझेल वगैरे फुल करून झालं आहे आणि आता नॉनस्टॉप जाणार आहे, कुठे थांबणार नाही आहे. बघूया किती वाजता पोहोचतोय. आता 4:30 वाजून गेलेत, 4:42 झालेत आय थिंक. हो, 4:42 झाली. आपण कदाचित इथून रात्र होणार आपल्याला. बघूया. मुंबईत पाऊस असला नाही पाहिजे, खाली करायला फक्त त्रास होणार बघ.
मस्त पाऊस पडतोय मस्त. लोणावळ्यात पोहोचलो आपण बरोबर आणि ट्रॅफिक लागले थोडंसं. हे बघा बरोबर खंडाळ्यात पोहोचलो मित्रांनो आणि पूर्ण धुकं आहे हे बघा. काय मस्त वातावरण आहे बघा. पाऊस पडतोय धुकं आहे भारी भारी. धुक्यात काही दिसणार नाही तरी फोटो काढतायत. आता आपण एक्सप्रेसला लागलो हा मित्रांनो. एक्सप्रेसला लागून पुढे तो टनल काढून आपल्याला खोपोलीला राईड घ्यायचा आहे. खोपोलीसाठी मिसिंग लिंकला आपल्याला काय टाकायची नाही आहे गाडी. आपण जो जुना खोपोली मार्गे रोड आहे ना त्याच रोडने जायचं आहे. बघा इथून वाशी 62, ठाणे 79 किलोमीटर आहे अजून. आपल्याला कुठे जायचं आहे अंधेरीला. मस्त वातावरण आहे यार. कसलं धुकं पडलं आहे बघा भारी एकदम. मिसिंग लिंक सुरू झाल्यामुळे ना ह्या रोडला अजिबात ट्रॅफिक नाही आहे. पूर्ण खाली पडला आहे रोड बघा तरी. नाहीतर असा रोड कधी बघितलेला तुम्ही? कायम ट्रॅफिक असायचं इथे. येणाऱ्या गाड्यांसाठी पण ट्रॅफिक नाही आहे आणि जाणाऱ्या गाड्यांना पण नाही. मस्त खाली आहे रोड. ढगफुटीसारखा पाऊस पडतोय जसं काय ढग फुटलाय. बरोबर 7:30 वाजले मित्रांनो आणि आम्ही वाशीच्या टोलवर पोहोचलोय. तुफान पाऊस पडतोय. मध्ये ट्रॅफिक पण लागलं थोडं. आणि आता पुढे याच्या पुढे अजून एक अर्ध्या तासाचा प्रवास बाकी राहिलाय. बैंक ऑफ इंडिया दिख रहा है. पोहोचलो आम्ही. एवढा साकी नाका म्हणून दिसतंय. इधर अंदर कुछ है. ओ होटल लीफ ऐसा कुछ तो दिख रहा है. क्या है इधर कुछ तो ये साकी नाका मैक पोल के है. बैक करके दिख रहा है. माया अकॅडमी ऑफ एडवांस सिनेमॅटिक्स. गाडी खाली झाली एवढी गडबड. या दादांनी मला आता गाडी काढून दिली. काढून म्हणजे साईड दाखवली. हे बघा हे दादा पुढे चालतायत ना. एवढा तुफान पाऊस पडतोय. भरपूर पाऊस पडतोय. भिजलोय मी पूर्ण. काही सुचत नाही. हा हा चालेल चालेल चालेल. ठीक आहे ठीक आहे. ओके ओके थँक्यू. गडबड झाली सगळी. व्यवस्थित आलं ना सामान सगळं. ठीक आहे ठीक आहे चला बाय. अशी गडबड. हा पाऊस बघा कसला पडतोय. तुफान पाऊस. या पावसात काय शूट घेणार कपाळ. तिथून जो लोणावळ्यात खोपोली वगैरे करत निघालो ना नॉनस्टॉप आलो नॉनस्टॉप. थोडं ट्रॅफिक लागलं आणि आता वाजले किती सांगतो तुम्हाला 9 वाजले आणि ते मॅडम झोपलेले आहे त्यामुळे मी जास्त शूट पण नाही केलं. 9 वाजता आपली गाडी खाली करून आता मी बाहेर पडतोय. बरोबर मी साकी नाक्याला आहे आता. हे बघा या गेट मधून बाहेर काढतो गाडी. इकडे पोलिसांची गाडी आहे. शी भिजलोय पूर्ण भिजलोय. हा चला चला बाहेर चला. आणि गंमत अशी सांगतो तुम्हाला. मला ना जवळ मी कुठे कामशेतला डिझेल टाकायला थांबलेलो. कामशेत नाही तळेगाव दाभाडेला. त्यावेळी मी सुसू करायला थांबलेलो त्या वॉश तिथे. आणि काय म्हणतात पावसामुळे ना परत सुसू होते. ही गडबड अशी की मला ना पनवेल काय खोपोली पासून मी कंट्रोल करू नये. मला सुसू झाली आहे खरंच. आता इथे गाडी खाली करताना गडबड एवढी
तो सिक्युरिटीला विचारतोय वॉशरूम कुठे आहे, काय सांगायला तयार नाही. अरे बाबा इथे एवढं टेन्शन आहे, तू काय विचारतो असं बोलायला लागला. त्यामुळे लोक आता या पावसात कुठे जाऊ तेच समजत नाहीये. पुढे कुठेतरी ब्रिजच्या खाली थांबवून सुसू करावी लागणार आपल्याला. तर मी आता बरोबर साकी नाक्याला आहे. साकी नाका मेट्रो स्टेशन आहे ना, ते क्रॉस करून लेफ्ट घेतलेला मी. तर आता डायरेक्ट आपण ना वाशीला जाऊया. वाशीला जाऊन मस्तपैकी आराम करूया. आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. ते कशी वाटली छोटीशी जर्नी, काय एवढं खास नव्हतं. भरली आलो वाटेत काय पाऊसच पाऊस, भरल्यापासून पाऊस. त्यामुळे झाली आपली जर्नी व्यवस्थित. आता खाली करताना जे व्हिडिओ घ्यायला मिळाला नाही म्हणजे विचार करायचे. हा असो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव यू.